पण आता जी लीच थेरपी एक ट्रीटमेंट झाली आहे याच्यामध्ये जो हात एवढा जात होता तो आता एवढा इझिली जातोय. इथे एकदम कडक होतं बघा. हे तुम्हाला सॉफ्ट वाटतंय. डोळ्याखाली काळं होतं बघा भरपूर. या साईडला पण इथे भरपूर काळं होतं. ते पण आता कमी झालेलं वाटतंय. 12 बरं वाटतंय म्हणजे 75% बरं वाटतंय असं त्यांना म्हणायचंय. काका पहिले केवढा होता? एवढं होत. आता किती आहे? एवढं दुखतोय थोडं. गेला ना पण एवढा वर. पण मावशी एवढा वरती जात होता का हात आधी? नाही, त्यांनी दाखवलंच नाही आधी. एवढा वेळ जातच नव्हता ना कधी. मी ह्या हाताने करायचं. या हाताने करतात ते दाखवलंच नव्हतं. जातच नव्हता एवढा वर. आता हा तुमचा एवढा जात होता कारण की इकडचे शोल्डरचे मसल पण त्यांचे स्टिफ आहे आणि इकडचं शोल्डरचे लिगामेंट त्यांचं तुटलेलं आहे. त्याचेच ऑपरेशन सांगितलं होतं. मग आता लिगामेंटचं तुटलेलं आहे समजा. पण आता जी लीच थेरपी एक ट्रीटमेंट झाली आहे याच्यामध्ये जो हात एवढा जात होता तो आता एवढा इझिली जातोय. फक्त इथे थोडस पेन होतंय त्यांना. आता हे पेन पण हळूहळू कमी होईल. बाकी इकडे मला मऊ वाटतंय बघा. इकडे मावशी इथे एकदम कडक होतं बघा. हे तुम्हाला सॉफ्ट वाटतंय. आधी दगडासारखं कडक होतं ना एकदम. आता मऊ झालंय. हे बघा या जवळ हे पाय इकडून हे बघा हे नरम झालंय बघा. तुम्हाला हलकं आणि नरम वाटतंय का काका? हा किती टक्के? रुपयातले 4 आणे 8 आणे 12 आणे 12 आणे बरं वाटतंय की 12 आणे राहिले? 12 आणे बरं वाटतंय म्हणजे 75% बरं वाटतंय असं त्यांना म्हणायचंय. आणि साधारण एक 25-30% अजून आहे तर हे अजून होईल पूर्ण. एकच ट्रीटमेंट झाली आपली शोल्डरची आणि एक आपण नाकाची केलेली बरोबर. सो आता श्वास घ्यायला कसं काय? नाही काय वाटत नाही. दम लागतोय पहिल्यासारखाच लागतोय का थोडा कमी लागतोय काय? थोडा कमी झाला. थोडं कमी झालं ना. दम मध्ये पण फरक वाटतो तुम्हाला? काम करताना वगैरे जे एकदम थकायला व्हायचं दमायला व्हायचं ते बरं आहे ना त्याच्यात पण? श्वास थोडासा चांगला वाटतोय. ओपन झाल्यासारखं वाटतोय ना. मोकळं वाटतंय जरा. चेहऱ्याचे इथले काळं पण गेलं. डार्क सर्कल्स डोळ्याखाली काळं होतं बघा भरपूर. या साईडला पण इथे भरपूर काळं होतं. ते पण आता कमी झालेलं वाटतंय आणि ह्याच्यात पण डिफरन्स दिसतोय. आता आपण आज बॅकची ट्रीटमेंट करणार आहोत. ठीक आहे. खुश आहात ना तुम्ही? आता हे जे काही ट्रीटमेंट केली याच्यात समाधानी आहात का? हा समाधानी आहे. अजून भरपूर काम बाकी आहे तुमचं. अजून 11 ट्रीटमेंट बाकी आहेत. या तर 2च झाले. ते कमरेचं गेलं मग गुडघे दुखणं लागते. गुडघे पण ते होणार ना त्याच्यातच. अजून पुढे आहे ना ते पण काम आहे ना. चला थँक्यू.